रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक 25 फेब्रुवारी 2019 रोजी कुंडलिका नदीचे पात्र वाचवण्यासाठी रोहेकर रस्त्यावर ही रॅली रोहे शहर राम मारुती चौकातून ते 3 बत्ती नाका ते रोहा नगर परिषद अशी काढण्यात आली। रॅलीचे नेतृत्व ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके, सामाजिक कार्यकर्ते आप्पा देशमुख, ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे, सुरेश मगर, ॲडव्होकेट हर्षद चाळवी व रोहाचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, दीपक तेंडुलकर तसेच संदीप टटकरे, पत्रकार राजेंद्र जाधव, मिलिंद अष्टिवकर अशा असंख्य दिग्गजांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली। यावेळी अनेक घोषणा देत ही रॅली थेट रोहा नगर परिषदेच्या दालनापर्यंत काढण्यात आली। यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांची भाषणे झाली। यातच मोर्चाचे नेतृत्व करणारे दिलीप वडके, ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे व अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रोहा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बाळासाहेब चव्हाण यांना निवेदन देण्यात आले। आम्ही दिलेल्या निवेदनावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा कुंडलिका बचावाच्या आजच्या आंदोलनापेक्षा तीव्र आंदोलन करू असे बोलण्यात आले। आता या दिलेल्या निवेदनावर काय निर्णय होतोय याकडे सर्व रोहेकरांचे लक्ष लागलेले आहे। 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी सागर जैन, रोहा। कुंडलिका जे काय संवर्धनाच्या खाली जे काय चाललेलं आहे त्या ह्याला आम्ही विरोध नाही आहे। कुंडलिका चांगली व्हावी ही आमची सर्व रोहेकरांची इच्छा आहे, पण त्याला पात्र कमी व्हावं हे आम्ही कधीच केले नाही। हा जेव्हा प्रस्ताव मी नगराध्यक्ष असताना आला होता, आम्ही तेव्हा ह्याच्यावरती एकच सांगितलं का कुंडलिकेचा पात्र कमी झालं नाही। त्यावेळी आम्ही हा प्रस्ताव केला होता, पण असं कुठलंही हे नव्हतं का तुम्ही पात्र कमी करून तिथं हे करा। शिवसाहेब आपण इथं आलेले आहात एका येत्या 28च्या, मी फक्त बाकी काय जे बोलायचे ते आम्ही अगोदर पण माझी चर्चा हे झालेली आहे। येत्या 28च्या मीटिंगला, परवाच्या मीटिंगला तुम्ही आता अष्टमीकडचे जे काही रिझर्वेशनचे आहेत ते प्रस्ताव आता घेतले आहेत, मग तुम्ही अगोदर काम कसे सुरू केलेत? 28च्या ह्याला तुम्ही केले। 28च्या विषय क्रमांक 39ला तुमचा विषय कुंडलिका पात्रामधले जी काय आता जे पेपर आहेत ते साफ करणं, मग तुमच्या एस्टिमेटमध्ये ते अगोदर नव्हतं का? म्हणजे तुम्ही रोहेकरांना किती वेडे बनवता ह्याची हे आहे। तुम्हाला भविष्यामध्ये कोणी माफ करणार नाही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये। आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहात, आपण तरी ह्यांच्या कुणाच्या नादीनं लागता, आपण तरी याच्यावरती तुम्ही आता जर ते टेपरे साफ करायला गेले तिथं अत्यंत खडखड आहे। तुम्ही जर ब्लास्टिंग केली तर समोरच्या पुढाला धोका आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे तुम्ही आपण हे करणार? आम्ही अजूनही सांगतो कुठल्याही ह्याला आम्ही विरोध करत नाही। म्हणजे विरोधाला विरोध म्हणून नाही। आज जी काय भुयारी गटार योजना आहे कुठल्या त्या 6 इंचामधनं कुठं हुंदीर तरी जाणार काय त्याच्यामधनं? तिथं तुम्ही पाणी घालणार काय करायचं ते करा, पण रोहेकरांना आता वेटीस धरू नका। रोहेकर आता हुशार झालेले आहेत, कुठेही रोहेकर आता कुठेही कमी पडणार नाही। आम्हाला एवढंच फक्त सांगायचं आहे, आम्हाला रोहेकरांना शांततेत झोपून सांगू द्या। कोणतरी तिकडून आदेश देतो आणि तुम्ही त्याचं पालन करता, हे आता संपलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये रोहेकर आता कुठेही ऐकणार नाही। आम्हाला रोहेकरांना नीट झोपून द्या हीच आपल्याकडनं अपेक्षा करतो। कुंडलिका बचाव संघर्ष समितीचा हा पुढे कार्यक्रमच असेल की रायगड जिल्ह्यातल्या जेवढ्या अशा प्रकारच्या नद्या आहेत 12 महिने वाहणाऱ्या, त्या नद्या आपलं हे आंदोलन यशस्वी होणारच, पण रायगड जिल्ह्यातल्या सुद्धा नद्यांच्या विषयी ही संघर्ष समिती तिथल्या गावातल्या लोकांना जाऊन जागृत करणार आहे। परंतु त्या अगोदर मी सांगतो की देश पातळीवर आणि राज्य पातळीवर अनेक ठिकाणी जलसंधारण आणि जलसंपदाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवले जातात, जेणेकरून पाण्याचे जेवढे जिवंत स्रोत आहेत ते राखण्याचे काम, त्यांचं संवर्धन करण्याचं काम, ते वाचवण्याचं काम शासन मोठ्या कार्यक्रमातून हाती घेते आणि करोडो रुपयांचा खर्च केला जातो आहे। मला आश्चर्य वाटते की मग हे चांगले कार्यक्रम शासनाचे असताना देखील आपण आज इथे संघर्ष समितीतर्फे निवेदन देण्यासाठी आलेले रोहा अष्टमीतील नागरिक डोक्यावर पडले की ही नगरपालिका डोक्यावर पडले असा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण सगळीकडे पाणी वाचवण्याची भाषा केली जाते, पर्यावरण वाचवण्याची भाषा केली जाते, मोठमोठी भाषणं दिली जातात, त्याच्यासाठी मोठे कार्यक्रम केले जातात आणि मग अशा प्रकारचा भराव आणि अशा प्रकारचं बांधकाम नदीच्या पात्रात म्हणजे तिथे मोठमोठ्या लोखंडी साळ्या खुपसल्या जात आहेत, म्हणजे एक प्रकारचं हे नदीची हत्या करत आहेत। मी खूनच म्हणेन ह्या गोष्टीला आणि तो बचाव संघर्ष समितीतर्फे त्यांचा हा डाव हाणून पडला जाईल एवढंच मला सांगायचं। ही जी कुंडलिका बचाव हे जे करण्याचं रोहेकरांवरती जी काय पाळी आलेली आहे ती पाळी का आली आणि कुणी आणली याचा शोध घेणं आवश्यक आहे।
जे काही काम कुंडलिका नदी पात्रामध्ये चालू आहे हे पात्राचं जर काम जर बघितलं तर या पात्रामध्ये चाललेला प्रचंड भराव आणि त्याबरोबर चाललेलं काँक्रिटीकरण या जर कामाचं आपण स्वरूप बघितलं तर या नदीचं जे काही स्वरूप आहे की नदीचं रूप आहे ते रूप बदलून टाकणार आहे आणि या बदललेल्या रूपामुळं या नदीच्या जो काय पुराचं पाणी येतं आणि या पुराच्या पाण्यामुळं या रोहा शहराला भुवनेश्वर वरसे रोड अशा अनेक भागांना या पाण्याचा तडका बसणार आहे. तर या रोह्याला बघितलं तर महापुराची जी काही इतिहास आहे हे बघितलं 89चा महापूर बघितलेला आपण 2005चा महापूर बघितलेला आहे. या सगळ्या पुराच्या जर व्यथा बघितल्या आणि त्यावेळेचं पात्र आणि आत्ता होत असलेलं नदीचं पात्र हे जर दोघांची जर आपण तुलना केली तर आता जो काही साधा पूर येणार आहे तो देखील महापुरामध्ये कन्वर्ट होण्याची निश्चितपणे शक्यता आहे. आणि म्हणून सुजान रोह्यातील नागरिक म्हणून आज जे काय सगळे लोक जमलेले होते जे काय निवेदन देण्यासाठी रॅलीमध्ये उपस्थित होते ही प्रचंड संख्येने लोक रॅलीमध्ये उपस्थित होते. ही रॅली जी काय होती ही स्वार्थी भावनेने काढलेली रॅली नव्हती तर प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभाग झालेला आहे. याच्यातून रोहेकरांनी दाखवून दिलेलं आहे की रोहेकर हे जाणकार आहेत, जागृत नागरिक आहेत, एवढंच मी सांगू इच्छितो. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आजच चॅनल सबस्क्राईब करा.